नमस्कार, पुन्हा एकदा पूजा विथ करणमध्ये तुमचं स्वागत। आज आपण जाणार आहोत नायगरा फॉल्स कॅनडा जवळच्या एकदम मजेशीर स्ट्रीट म्हणजेच क्लिफ्टन हिलवर। ही स्ट्रीट फॉल्सच्या अगदी शेजारीच आहे। क्लिफ्टन हिलला येताच लगेच लक्ष वेधून घेतात ते हे वेगवेगळे स्टॅच्यू आणि बिल्डिंग्स, जसं की हा बिल्डिंगवर बसलेला किंग कॉंग आणि हा माणूस 2 मिनिटांसाठी वाटलं खरंच कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण तो खोटा आहे। आणि हे आहे नायगरा स्काय व्हील। यामधून वरती गेल्यावर नायगरा शहर आणि फॉल्सचा सुंदर व्ह्यू दिसतो। इथे अनेक वॅक्स म्युझियम पण आहेत। एक स्पीडवे गो कार्टिंग सुद्धा आहे आणि त्याचा ट्रॅक बऱ्यापैकी मोठा आहे। इथे एक डायनोसर थीम पार्क आहे आणि तिथे तुम्ही इथल्या लोकांचा आवडता गोल्फ गेम खेळू शकता। नंतर आम्ही गेलो अपसाइड डाऊन हाऊस मध्ये। या घरात प्रत्येक वस्तू उलटी आणि वरच्या बाजूला चिटकवलेली आहे। आणि इथे तुम्ही असे फनी फोटो काढू शकता। त्यामुळे आपण चालायला लागलो की सगळं उलटं असतं आपल्या समोर आणि एकदम गरगरल्यासारखं होतं। आणि घर पण थोडं त्यांनी असं अँगलवर ठेवलंय। जर तुम्ही आमचे बाहेरून व्हिडिओज बघितले असतील थोड्या वेळ अगोदर, ते घर थोडं वाकडं पण आहे आणि अपसाइड डाऊन पण आहे। लहान मुलांना थोडं अजून एक्साइटिंग आहे, घेऊन आलात तर। त्यानंतर आम्ही गेलो एका मोठ्या गेम झोन मध्ये। जिथे काही नवीन तर काही ओळखीचे गेम होते आणि एकदा आत गेल्यावर वेळ कसा जातो ते कळतच नाही। पुन्हा एकदा आम्ही सगळे लहान झालो होतो। खेळ पूजा लवकर दे, टाइमर आहे। संपले तुझे सगळे 50 संपलेले। 10 तिकीट्स मिळाले। Oh!
हॅरी पॉटर पाहिजे आपल्याला. तर असं आहे हे क्लिफ्टन हिल. नायगरा फॉल्स बघायला आल्यावर एवढं सगळं जर एक्सप्लोर करायचं असेल तर पहिल्यांदा येणाऱ्याचे 2-3 दिवस आरामात जातील. आता दुसरा महत्त्वाचा विषय, फूड. पिझ्झा, पास्ता हे तर इथे असतंच, पण 1-2 दिवसातच मला आपल्या वरण भात तुपाची आठवण नक्की येते. शिवाय समरमध्ये इथे खूप इंडियन पॅरेंट्स येतात, पण काळजी करायचं काही कारण नाही, कारण इथे भरपूर इंडियन रेस्टॉरंट आहेत. एका दुपारी आम्ही तिथल्या द गुरु या रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही नॉर्थ इंडियन फूड होतं आणि टेस्टी पण होतं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे रामदेव बाबा, शाहिद कपूर आणि माझ्या आवडत्या सुधा मूर्ती सुद्धा येऊन गेलेत. आमचं सगळ्यांचं अजून एक खूप आवडतं रेस्टॉरंट म्हणजे राजधानी. त्यांच्या टोरंटोमध्ये पण भरपूर ब्रँचेस आहेत. आणि चक्क नायगरामध्ये तुम्हाला मिळत आहेत आपले सगळे स्वीट्स, वेगवेगळ्या भजी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळपुरी, अनेक ग्रेव्हीज, रोटी, छोले भटुरे, डोसा, पावभाजी, समोसा, वडापाव, ब्रेकफास्ट टू डिनर सगळं काही. आम्ही त्यातलं समोसा, भजी आणि 2 मसाला चहा घेतले. खरंच खूप छान टेस्ट होती सगळ्याला, परत परत यावं अशी. राजधानीचं जेवण एकदम एक्सलेंट. म्हणजे जे पकोडे होते ते इतके अप्रतिम एक्सलेंट. स्वीट डिश म्हणून गुलाबजाम घेतले होते, ते इतके सुंदर होते गुलाबजाम की आम्ही परत रिऑर्डर केली इवन आफ्टर देअर क्लोजिंग टाईम. खूपच सुंदर. इकडचा सगळ्याच मेनू खूप छान आहे. महाराष्ट्रीयन पदार्थ खायला मला आवडेल. साऊथ इंडियन म्हणजे दिल्ली आपलं नॉर्थ इंडियन पदार्थ इकडे अतिशय सुंदर आहे. थोडं मराठी ऍड केलं तरी चालते. साबुदाणा वडा नाही, अगदी आपला पोहे आपलं फक्त वडापाव जरी सुंदर मिळालं तरी चालेल. हा, वडापाव. मी एक जनरल असं म्हणेन की आपले इंडियन पेरेंट्स त्यांना चूज करता येत नाही. त्यांना असं वाटत असेल की नायगरामध्ये त्यांच्याकडे खायला काय नाही, तर हे ॲक्च्युली चांगलं होतं. आणि त्यात जर काही व्हेजिटेरियन असतील त्यांच्यासाठी तर हा स्पॉट खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही अगदी लाईट स्नॅक्सपासनं पूर्ण मीलपर्यंत काहीही खाऊ शकता. पूजा, तुला कसं वाटलं राजधानी? मला सर्व केलं त्यांच्याकडे. मी पहिल्यांदा वडापाव मागितला, पण तिने सिन्सिअरली सांगितलं की हा वडापाव महाराष्ट्रीयन सारखा नाहीये, ऑथेंटिक नाहीये. हा वडापाव ऑथेंटिक नाहीये. तर मग आम्ही समोसा ऑर्डर केला, पण समोसा अगदी पंजाबी समोसा असतो जसा आपल्या इथे तसाच होता. छान आहे कविता. रात्र झाल्यावर क्लिफ्टन हिल झगमगत्या लाईट्समुळे खूप सुंदर दिसतं. आणि मग आम्ही निघालो रात्रीचं नायगरा फॉल्स बघायला. त्यावर सुंदर लाईट सोडलेले असतात आणि समरमध्ये रोज रात्री 10 वाजता फायरवर्क्स होतात आणि ते बघण्यासाठी लोक 9 वाजल्यापासूनच येतात.
आणि अजून एक ॲक्टिव्हिटी जी आम्ही पण केली नाही आहे ती आहे झिपलाईन टू द फॉल. तर हे असे सुंदर लाईट्स फॉल्सवर रोज सोडलेले असतात. तर रात्रीचे 9:30 झालेत आणि सगळे फायरवर्क्स बघायला आलोय, जे बरोबर 10 वाजता सुरू होणार आहे आणि त्यासाठी ही सगळी गर्दी जमली आहे. एक मिनिट बाकी आहे आता फायरवर्क्सला. कधी फायरवर्क्स सुरू होतील, कुठल्याही क्षणी फटाके सुरू होणार आहेत. आणि स्टार्ट. या फायरवर्क्सचा ऑलमोस्ट एंड आलेला आहे. दिस इज द अल्टिमेट शोडाऊन. दिस वॉज इट. छान असे फायरवर्क्स आम्ही बघितले आहेत. खूप मजा आली. दिवाळी वाटली कॅनडामध्ये. आणि जर तुम्हाला दिवाळी पूर्ण समर सेलिब्रेट करायची असेल तर रोज 10 वाजता फटाके बघायला या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो परत टोरंटोला. आणि हो, तुम्ही आम्हाला दिलेल्या पहिल्या व्लॉगच्या प्रतिसादासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळे आणि कमेंट्समुळे आम्हाला अजून मोटिवेशन मिळालं. तर पुन्हा नवीन विषयाबरोबर भेटू लवकरच.